यानंतरची पुढची बातमी आहे बीडमधल्या भाजपची। गोपीनाथ मुंडेंच्या नेतृत्वात ज्या बीड जिल्ह्यानं भाजपला बलवान केलं, पुढे जो वारसा पंकजा मुंडेंनी चालवला, त्याच बीडमध्ये आता भाजपच्या नेत्यांचा श्वास गुदमरतोय का असा सवाल उपस्थित झालाय। कारण विधानसभेच्या तोंडावरतीच महायुतीत असलेल्या भाजपचे नेते बंडखोरीची भाषा करू लागलेले आहेत। मुंडेंनी घडवलेला भाजपचा बालेकिल्ला अशी बीडची ओळख स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडेंनी वाडा वस्ती तांड्यावरती जाऊन पक्षाची बांधणी केली। परंपरागत प्रतिस्पर्धी आणि सत्ताधारी असलेल्या राष्ट्रवादीला शह देत भाजपचं वर्चस्व निर्माण केलं। 2014 साली तर मुंडेंच्या निधनानंतर जिल्ह्यातल्या 6 पैकी 5 जागा जिंकून भाजपनं हा बालेकिल्ला अबाधित राखला। पण 2019 साली मात्र केज आणि गेवराई वगळता भाजपला यश मिळालं नाही। त्यात परळीतनं पंकजा मुंडेंचा पराभव झाल्यामुळे गड आला पण सिंह गेला हीच भावना कार्यकर्त्यांची होती। तर सध्याच्या बीड मतदारसंघाचं चित्र पाहता इथे भाजपपेक्षा राष्ट्रवादीचाच बोलबाला जास्त दिसतो। कारण गेवराई विधानसभा मतदारसंघात भाजपचे लक्ष्मण पवार आमदार आहेत, केजमधनं आमदार आहेत भाजपच्या नमिता मुंदडा, पण या दोघांशिवाय माजलगावमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रकाश सोळंके आमदार आहेत, आष्टीचे आमदार आहेत अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे बाळासाहेब आजबे, परळीतनं स्वतः पालकमंत्री आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे नेतृत्व करतात। तर बीड विधानसभेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे संदीप क्षीरसागर हे आमदार आहेत। तर महायुतीच्या सेटिंग गेटिंग फॉर्म्युलानुसार भाजपच्या वाटेला केवळ गेवराई आणि केज या 2च जागा येण्याची शक्यता आहे। काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे यांनी सुद्धा बीडमधल्या बदललेल्या परिस्थितीबद्दल एक सूचक विधान केलेलं होतं। आता युतीमध्ये मलाच जागा नाही, विषय जेव्हा असा येईल तेव्हा लढवायची गरज असते तेव्हा लढू, तेव्हा संघटनेचं काम करायची गरज तेव्हा संघटनेचं काम करू। पण आता विधानसभेच्या तोंडावरती भाजपमधील आजी माजी आमदार आणि पंकजा मुंडेंचे समर्थक मात्र बंडखोरीची भाषा करू लागले। माजलगावात भाजपच्या मोहन जगतापांनी मेळावा घेत राष्ट्रवादीच्या प्रकाश सोळंकेंनाच आव्हान दिलं। आम्ही राष्ट्रवादीत होतो त्यावेळेसची गोष्ट आहे, त्यावेळेस आम्ही निवडण्यासाठी त्यांना आम्ही प्रयत्न बी केले, त्यांना आमदार बी केले। आज आरोप करताय पण या 5 वर्षात त्यांचा जे दर्जा आहे या 5 वर्षात त्यांची पाठीमागं माजलगावमधल्या मतदारसंघातल्या जनतेला सुद्धा माहिती, याच्या अगोदर कधी असं दादा नव्हते, पण या 5 वर्षात त्यांचा दर्जा एकदम घसरला। तर तिकडे आष्टीमध्ये सुद्धा तिकिटासाठीची रस्सीखेच पाहायला मिळते। सुरेश धसांनी मित्रपक्षांवरती टीका करत आपली उमेदवारी जाहीरही करून टाकली, तर भाजपच्या धोंडेंनी सुद्धा उमेदवारीची मागणी केली आहे। राजकारण बंद केलं पाहिजे। रात्रीच्या 2:30 वाजता मी फोन करा, हे पट्ट्या तुमचा फोन उचलायला तयार आहे। 2:30 वाजता या मतदारसंघात कोणती वाईट घटना घडू द्या, सगळ्यात आधी धस द्यायला कळते। आणि मी भारतीय जनता पक्षामध्ये आहे, ते सृष्टींच्या कानावर घातलेलं आहे की मला मागच्या वेळेस जशी उमेदवारी दिली त्यावेळेस प्रमाणे आता मला उमेदवारी द्यावी। आणि मागच्या वेळेस मला हरलो तरी 1 लाखापेक्षा जास्त 1,07,000 मतं मिळाली होती। आणि भाजपच्या ताब्यात असलेल्या गेवराई सुद्धा सारं काही आलबेल नाहीये। भाजपचे आमदार लक्ष्मण पवारांनी आपल्या कार्यालयावरचं पक्षचिन्ह हटवल्यामुळे त्यांचीही नाराजी चर्चेत आहे। परिणामी बीड जिल्ह्यातील भाजपची स्थिती काहीशी दोलायमान असल्याचं बोललं जात आहे। या परिस्थितीबाबत भाजपच्या जिल्हाध्यक्षांनी बाजू सावरण्याचा प्रयत्न केला। आदरणीय आमच्या नेत्या पंकजाताई आणि राज्याचे अध्यक्ष बावनकुळे साहेब हे उपस्थित होते आणि त्यांनी या ठिकाणी बावनकुळे साहेबांच्या सोबत सांगितलं होतं की राजेंद्र मस्केंना बीडमधून या ठिकाणी निवडणूक लढवायची आहे आणि मग त्यावेळेस पक्ष काय निर्णय घेईन ते मला माहिती नाही असं ते बोलले होते, परंतु माझा उमेदवार हे राजेंद्र मस्के असेल असं त्यांनी स्पष्ट संकेत त्यावेळेस दिले होते। एकंदरीतच बीड जिल्ह्यात महायुतीत सहभागी झालेल्या राष्ट्रवादीच्या घड्याळामुळे भाजपची बांधलेली मोठ विस्कटल्याचं पाहायला मिळतंय। युती धर्म पाळायचा ठरवलं तर भाजपला किती जागा मिळणार? पंकजा मुंडे महायुतीची मोठ कायम राखण्यात यशस्वी होणार का, की बंडखोर उदंड जाहले म्हणण्याची वेळ महायुतीवरती येणार? याचं उत्तर निवडणुकीच्या काळातच आपल्याला मिळेल। तुर्तास तरी भाजपसाठी बीडमध्ये अच्छे दिन दिसत नाहीयेत।
इतकं मात्र नक्की. या पुढची बातमी आहे राजू शेट्टींच्या कोट्यवधींच्या फ्लॅटची.